सकाळी 6ला उठायचं आणि 7ची गाडी पकडून तिथं 11ला कोल्हापुरात हजर व्हायचं. ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी काम करताना गाव पातळीवरील ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, रस्ते म्हणा, पाणी म्हणा किंवा महिलांचे बचत गट, मला लोकांना मन जिंकून प्रेमानं जिंकायचं आहे. भले विरोधकांनी माझ्यावर कितीही आरोप केले, चुकीचे काही केले, तरी मी त्यांना प्रत्युत्तर देत नाही. ते तालुक्यातल्या आमच्या लोकांनी पाहिलेलं आहे. भरमानगावडा म्हणजे काय आहे ते चीज. आणि जो कोण अधिकारी त्याच्यात ऐकत नसेल तर त्या जनरल बॉडीमध्ये मी त्या टेबल डेस्कवर उभा राहायचा. बर जे काही पॉसिबल म्हणजे माझ्याकडून जे काही होणार आहे ते पूर्णपणे मी गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. 2021 साली लोकांच्या मधून उठाव झाला आणि मला म्हटले तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये पाहिजे. हा, तुम्ही आमच्याच आहे, तुम्ही माझ्या लेकीसारख्याच आहात असं म्हणतात, त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. नमस्कार, मी तेजस्विनी. आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. आपण आलेलो आहोत चंदगड तालुक्यामध्ये आणि या चंदगड तालुक्यामधल्या आसपासची राजकीय सूत्र या हलकर्णी गावातून हलत असतात आणि या सूत्रांचे सूत्रधार आज आपल्यासोबत आहेत. ते सूत्रधार म्हणजेच माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिक्षण सभापती माननीय भरमाण्णा गावडे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, कारण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुडे जिल्हा परिषद गटासाठी त्यांच्या स्नुषा अर्थात सुनबाई रचना राहुल गावडे या निवडणुकीसाठी उभं राहत आहेत आणि त्याच संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे तो आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. आत्ताच मी म्हटलं की तुमची पुढची पिढी म्हणजे रचना राहुल गावडे मॅडम आता निवडणुकीसाठी उभा राहत आहेत, तर तुमच्या पुढची पिढी आता राजकारणामध्ये पुन्हा एकदा येते, तर काय भावना आहेत आता, कसं वाटते? आता आम्ही ज्या वेळेला 2002 साली ते 7पर्यंत प्रामाणिकपणे लोकांशी काम केलेलं आहे. हलकर्णी मतदारसंघ म्हणून जिल्हा परिषद होता आणि त्या मतदारसंघातनं मी पहिल्यांदा निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर जे काय जिल्हा परिषदेमध्ये आम्ही नवीनच गेलो, परंतु आम्ही ग्रामपंचायतीमध्ये 3 वेळा काम केलं असल्यामुळे मला जिल्हा परिषदेचा अधिक कामाचा तसा अनुभव होता आणि त्यामुळे त्या अनुभवाचा शिधा घेऊन आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. आणि जे काय काम मार्गी लावायचं असेल, जर अधिकारी किंवा इतर आमच्याबरोबर जे सदस्य 70 सदस्य 69 त्यावेळेला त्या सदस्यांनी कागल असेल किंवा करवीर असेल ह्या तालुक्यातले जरा तिथं जोमानं अधिकाऱ्याबरोबर शिवसाहेबांच्याबरोबर प्रश्न मांडत असतात. जनरलवाडी 3 महिन्यातनं एकदा असते. त्यामुळे आमचे चंदगडहून 150 किलोमीटर अंतरावर जाणं त्यावेळेला 2007 ते 2 ते 7पर्यंत तेवढ्या सोयी STच्या बसच्या नव्हत्या. तरीसुद्धा आम्ही नागनवाडी मार्गे इथून सकाळी 6ला उठायचं आणि 7ची गाडी पकडून तिथं 11ला कोल्हापुरात हजर व्हायचं. आणि जी काही कामं शेतकऱ्यांची असतील, आरोग्याची असतील, शिक्षणाची असतील, तुमच्या इतर मागासवर्गीय समाज कल्याणचे असतील, या सगळ्या योजनाचा अभ्यास करून त्या मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि जो कोण अधिकारी त्याच्यात ऐकत नसेल तर त्या जनरल बॉडीमध्ये मी त्या टेबल डेस्कवर उभा राहायचा. उभा राहून माझे प्रश्न मार्गी लावणार काय नाही नसेल तर आम्ही तुमच्यावर जे काय आपल्या चंदगडमधनं जो काय राजकीय किंवा इतर असा प्रवास आमचा होतोय लांबणं, आणि जर आमच्या तुम्ही दखल जर घेत नसाल तर आम्ही तुमच्यावर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमच्यावर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही, असं वर टेबलवर उठून मी भांडायचो. त्यामुळे अधिकाऱ्यांना बी चंदगडी भाषा आणि आमची आवडती भाषा ही प्रत्येक अधिकाऱ्याला आवडल्यामुळे आणि जे काय तिथे आवाज घुमत होता आणि ते टीव्हीवर दाखवत होते ते जनरल बॉडी तालुक्यातल्या आमच्या लोकांनी पाहिलेलं आहे. भरमानगावडा म्हणजे काय आहे ते चीज. आणि त्यामुळे दुसऱ्यांदा 2007 ते 12पर्यंत निवडणूक झाली परतची. आणि त्या निवडणुकीसाठी सुद्धा OBC पहिलं आरक्षण होतं, OBCमधनं मी आलो होतो. आणि नंतर जे जनरल आरक्षण पडलं 2007 ते 12ला, मग त्या जनरलवाले तालुक्यातले म्हणजे ह्या मतदारसंघातले जवळजवळ 22 गावं होती. त्या 22 गावातले
2-4 लोक आम्ही उभा राहणार म्हणून नेत्याकडे गर्दी करायची. परंतु त्या गावातला सामान्य माणूस ज्या लोकांच्या गरजेसाठी काम केलेलं होतं, त्यामुळे मग अनेक योजना पिण्याच्या पाण्याच्या असतील, शाळेंच्या कंपाऊंडच्या असतील किंवा तुमच्या ह्याच्याच शिक्षकांच्या असतील, तेव्हासुद्धा मी खूप काम केलेलं आहे. त्यामुळे आमच्या गावातसुद्धा दवाखाना, पशुसंवर्धन दवाखाना, 3-4 डेरे आहेत. सदारवाडी, हल्लारवाडी ह्या गावांना डॉक्टर मिळत नाही, त्यामुळे दवाखाना एक मंजूर करून घेतला त्या 2007च्या पिरियडमध्ये. आणि नंतर मग हळूहळू कामं अशी तालुक्यातली मतदारसंघ न थांबता मी पूर्ण तालुक्यात जो काय आपला माणूस आहे त्या माणसाचं विरोधक किंवा कुठला असं जातीभात भेदभाव न ठेवता आम्ही काम केलं. त्यामुळे 2012ला लोकातनं उठाव झाला की आंबेडकरला कसा आमच्या, आता ते माझ्याबरोबर 5 वर्षे 2002 ते 7 पर्यंत माझ्याबरोबर काम केलं आहे त्यांनी. आमचे शिरोळचे राजू शेट्टी साहेब पहिल्या वेळेला माझ्याबरोबर काम केले आणि ते मग 2.5 वर्षानंतर विधानसभा लागली, ते विधानसभेत गेले. धैर्यशील माने जे खासदार झाले ते सुद्धा माझ्याबरोबर 2 वेळा होते, 2007ला पण होते आणि 2012ला पण होते. त्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मुलांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळे आमचं नादच कोणी करायचा नाही असं मी तिथं सभागृह मी गाजवलेलं आहे. नाना आपलं खणखणीत आहे. अगदी नाना खणखणीत. आणि लोकांना जो उठाव झाला की परत काही जरी झालं, त्यावेळचे आमचे नेते भरमू पाटील माजी राज्यमंत्री, त्यांना जाऊन असे लोक भेटत होती की लोंडा या लोंडा, की परत भरमान गावडाच पाहिजे, माणूस कामाचा माणूस आहे, लोकांच्यापर्यंत पोचतोय. त्यामुळे तोच माणूस आम्हाला पुन्हा हवा आहे. नाहीतर दुसरा जर उमेदवार दिलास तर त्यांना अपक्ष म्हणून आम्ही पाठीशी राहून निवडून आणणार असं त्यांना ठणकावल्यामुळे त्या नेत्याचं बी काय चाललं नाही. पुन्हा मला संधी मिळाली, नाही दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि जवळजवळ 4000 मतांनी मी त्यावेळेला आलो निवडून. आणि मग त्या पिरियडमध्ये मला 3 वर्ष सभापती मत मिळालं. त्या सभापती पदाचं मी सोनं केलेलं आहे. संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे. लोकांच्या पर्यंत पोचलो. आज सुद्धा ह्या आमच्या 2026 या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये आमच्या सूनबाईंना उतरलेला आहे. आमच्या काय घराण्याचा वारसा नव्हता, परंतु जे अन्यायाच्या विरोधात उभे राहणं, लोकांना जे काय मदत लागेल त्या मदतीला धावून जाणं, त्याचं काय असेल त्याचे कार्यक्रम काय असतील, लग्न जमवायचे असतील किंवा आणि काय इतर न्याय असतील, त्याच्यात मी अग्रेसरप्रमाणे काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांच्यात मी परिचय म्हणून असा एक माझा ठसा उमटलेला आहे बरोबर तालुक्यामध्ये. त्यामुळे आज सुद्धा जे काय आमच्या सूनबाईंना उभे केलेलं आहे त्या सूनबाईंना आमच्या ह्या काम केलेल्या शिदोरीवर आणि माझं जे नाव जिकडे तिकडे आहे, एक माजी सभापती म्हणून भरमाना गावडा यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे तुमच्या सूनबाईंना आम्ही निवडून आणणार असा विश्वास जिथं मी फिरत असतो तिथं लोक देत आहेत. त्यामुळे आमचा वारसा कायम असा चालू राहणार आहे. आमचं पूर्वी काय घरानं वडील आजोबा पंजोबा कोण राजकारणात नव्हते, समाजसेवेत नव्हते. आम्ही समाजसेवेचा वारसा हातात घेतलेला आहे. तो असाच वारसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. तो वारसा सामान्य माणसासाठी असाच जपणार आणि मी ते असं काम जपेत ठेवणार. म्हणजे तुम्ही जे याच्या आधी कामं केलेली आहेत त्या सगळ्या कामाची पोचपावती म्हणून लोक विश्वास दाखवतात रचनाताईंवर. होय. आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की चंदगडी भाषेत मी दरारा केला होता, म्हणजे अजून सुद्धा पूर्वीचे लोक म्हणतात की चंदगडी बोली भाषेत गाजवणारं जिल्हा परिषद कोण असतील तर ते भरमण्णा गावडे आहेत. म्हणजे इतका कणखर आवाज चंदगडचा तिथपर्यंत पोहोचवला होता. बरेच धाडसी निर्णय सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकालावधीमध्ये घेतले होते, ते कोणते होते? ते धाडसी निर्णय म्हणजे असे जिथं ग्रामपंचायती कार्यालय नव्हत्या, कार्यालय ज्या ज्या गावातनं इमारती नव्हत्या, कुठं भाडोत्री घरातनं त्या ग्रामपंचायती बसत होत्या. त्यामुळे मी एकच ध्येय ठेवलं
की जिथं ग्रामपंचायत मोडकळ झाले ती ताबडतोब अधिकाऱ्यांना सांगून ती निर्लंघन करा आणि ताबडतोब मंजूर करा. अशा अनेक ग्रामपंचायती मी तालुक्यामध्ये दिलेल्या आहेत. बर. तर त्याचबरोबर जे काय पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव असतील त्या आपल्याकडे साठवण तलावाचं जिल्हा परिषदला ते मंजुरी असते, त्यामुळे साठवण तलावाचं सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. असं भरीव काम. आणि ज्या काय मुलांना 7वी पर्यंत शाळा असेल त्या मुलांना कॉम्प्युटर शिक्षण मिळावं म्हणून 5 कॉम्प्युटरचा जोड असा 7वी पर्यंत जे शाळा असणाऱ्या शाळामध्ये मुलं आपली हुशार व्हावीत, त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान मिळावं ह्यासाठी मी प्रत्येक शाळेला 7वी पर्यंत शाळा असेल त्या शाळेला कॉम्प्युटर संच दिलेला आहे. असा मोठा निर्णय मी त्यावेळेला घेतलेला आहे. कॉम्प्युटर सिस्टीम राबवायची शाळेमध्ये. हो, त्यावेळेपासूनच हे आता डिजिटल झालं. नाहीतर पूर्वी सुरुवातीला आम्ही कॉम्प्युटर शाळेमध्ये पुरवायचं काम आम्ही केलेलं आहे. आणि ज्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये सर्व शिक्षा अभियान आली, सर्व शिक्षा अभियान आल्यामुळे आम्ही त्या सर्व शिक्षणच्या अधिकाऱ्यांना म्हणजे आमचे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद त्यांना बोलवून घेऊन चंदगड तालुक्यामध्ये बॉकलॉग जर भरायचा असेल तर सर्व निधी सर्व शिक्षा अभियानच्या शाळा ज्या आहेत त्या 1200 आमच्या जिल्हा परिषदला यायच्या. मग प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं वाटप करायचं ते माझ्या हातात होतं. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आपल्या चंदगड दुर्गम भाग आहे, त्या दुर्गम भागासाठी जवळजवळ 500 खोल्या मी घेतल्या. 500 आणि बाकीच्या 600-700 खोल्या होत्या त्या इतर 11 तालुक्यांना वाटल्या. त्यामुळे कुणी गावडा साहेबांनी काम केलंय आपल्या तालुक्यात नेता आमचा काही विरोध नाही असं दरारात. आणि ज्या वेळेला अर्थसंकल्प जनरल बॉडीमध्ये मांडायचा असतोय 31 मार्चला, त्यावेळेला आता मी शिक्षणात कमी आहे, 7वी पर्यंत पास आहे, तेवढं काही इंग्लिश आम्हाला फारसं जमत नाही बोलायला, किंवा आम्ही अक्षरं वगैरे सगळं बोलतो वाचतो सगळं हे करतो, परंतु इंग्लिशमध्ये काय बोलायला येत नाही. त्यामुळे जो अर्थसंकल्प जवळजवळ नवीनच आम्ही त्या पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर अर्थसंकल्प सभापतींनी मांडायचा असतोय. तिथं शिवो किंवा अध्यक्ष मानत नाहीत, त्या खात्याच्या सभापतीने ते आपलं मांडायचं असतंय. त्यामुळे जो काय पहिला अर्थसंकल्प मांडायचा आला त्यावेळेला डगमगलो नाही किंवा काय भिलो नाही, मी उभा राहिलो. अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेला हे झाली त्यावेळेला निधी कमी यायचा, तरी मी तुम्हाला सांगतो 35 ते 30 कोटी अर्थसंकल्प. मग प्रत्येक योजनेला मग आरोग्याला किती त्यातले लावायचे, तुमच्या महिला बाल कल्याणला किती लावायचे, तुमच्या बांधकाम विभागाला किती लावायचे, असं जे काय खाती होती 4, तुमच्या उपाध्यक्षांच्या म्हणजे पशुसंवर्धन व शेती विभाग ह्याला किती लावायचा आहे निधी, हे असं सगळं पूर्वीचं रेकॉर्ड काढलं. आणि पूर्वीच्या रेकॉर्डात काय फरक आहे आणि आत्ता काय ह्याच्यात किती तफावत आहे सगळं भडाभड म्हणजे असं वाचून दाखवल्यामुळे विरोधक सुद्धा त्यावेळेला टाळ्या मारल्याने गावडासाहेब बसा आम्हाला सगळं मान्य आहे असं आम्ही होय त्यावेळेला कुणी विरोध सुद्धा केला नाही की अर्थसंकल्प जो पहिला वाचला त्यावेळेला सगळ्यांनी टाळ्या मारल्याने साहेब बसा म्हणले. आणि आमचं काय हळू बोलणं नाही, जोरात अगदी कणकर असा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे सगळ्यांनी बहुमताने तो मंजूर केला, विरोध काय झालेला नाही. म्हणजे विरोधकांना सुद्धा मान्य असणारं नेतृत्व म्हणजे परमान्ना गाव असं. आणि आज सुद्धा मी जिल्हा परिषदेमध्ये जर गेलो तरी काही अधिकारी तिथे ओळखीचे आहेत, जुने आहेत, ते आहेत. आज आम्ही गेलो तरी ते उठून खुर्ची सोडून उभे राहतात, प्रेमान नमस्कार उठून करतात. आम्ही सुद्धा त्यांना नमस्कार करतो. जे काय मान सन्मान आहे तो राखलाच पाहिजेत. अधिकारी
आणि पदाधिकारी यांच्यात जर दोघांच्यात समेट घडलं की काम कुठलंही थांबत नाही. आणि अधिकाऱ्याला जर तुमच्या अधिकाऱ्यांना जर पदाधिकाऱ्यांनी जर विरोध केला तर ते अधिकारी त्यांना डोळ्यात ठेवतात आणि त्याचं काम कसं ठेवायचं ते मागे ठेवतात. त्यामुळे मी एक त्यातली वापरून हे अधिकाऱ्यांकडे गोड बोलून जेवढं काम करता येईल तेवढं मी काम केलेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये मी फिरलेलो आहे. शिक्षण सभापती असताना प्रत्येक शाळेमध्ये भेट दिलेली आहे. प्रत्येक शाळेला मी त्यावेळेला सप्रेम भेट कार्ड तुमचं याला पाठवताना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून ते प्रत्येक शाळेला मी पाठवलेलं आहे. शाळेचा असा फोटो लावून आणि ते सगळं असं हे करून पाठवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातले मास्तर सुद्धा असतील, शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, त्यांना सगळ्यांना मी सामावून घेऊन काम केलेलं आहे. त्यामुळे उद्या नक्कीच आम्हाला सुद्धा सन्मानानं, आमच्या सूनबाईंना सुद्धा सन्मानानं इतर तालुक्यातले निवडून येतील ते सदस्य सहकार्य करतील. जर त्या निवडून आल्या आणि आल्यानंतर या जिल्हा परिषद गटामध्ये नेमका काय बदल झालेला असेल किंवा तुमचं व्हिजन काय असेल डोळ्यासमोर? आता डोळ्यासमोर एकच विजन की आपल्या तालुक्यात जे काय कमतरता आहे पहिली ती आपण 100% जरी म्हणून नसलो तर निदान 50% तरी ती भरून काढण्याचं तिच्यावर जबाबदारी मी देणार आहे. म्हणजे आमच्या सूनबाईवर ती जबाबदारी मी देणार आहे. मग पहिला प्रश्न असेल तो आपल्या आरोग्याचा असेल. महिलांच्या जे काय आरोग्याच्या घटना आहेत त्या कुठल्या गावामध्ये, आता आमच्याकडनं एक गोष्ट राहून गेलेली आहे. मी 2 वेळा निवडून आलो तरी एक पशुसंवर्धन दवाखाना झाला, परंतु आरोग्याचं उपकेंद्र आमच्या गावामध्ये नाही. त्यामुळे तिथं एक नर्स आणि एक सिस्टर असं ह्या गावात कोण, मग आपल्या भगिनी डिलिव्हरीची असतील किंवा तिला डोस द्यायचे असतील, तिला तपासणी असेल, इथं प्राथमिक उपचार तरी त्या गावात व्हावा ह्याच्यासाठी मी ते आमच्या सूनबाईंना ते काम एक करायला लावणार. आणि त्याचबरोबर असं मतदारसंघामध्ये काय उणीव असेल आरोग्याची ती भरून काढणार. जे काय शिक्षणाचं शाळेमध्ये जे शिक्षक नाहीत त्या शिक्षकांचा बॅकलॉग काय असेल तो भरून काढणार. त्यामुळे हे एक सूनबाईंना काम लावणार. त्यामुळे दुसरे एक आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या मतदारसंघामध्ये हिरे आणि तुळीये 2 येणार आहेत. त्यात हिरे आणि तुळीये मतदारसंघामध्ये जे काय 2 प्राथमिक आरोग्य केंद्र मोठे दवाखाने आहेत त्याच्यामध्ये काय कर्मचारीची कमतरता असेल, डॉक्टर असेल, ते भरून काढण्याचा मी प्रयत्न करणार. आणि जे काय तालुक्यामध्ये आपल्या शिक्षकांची काय कमतरता आहे शाळेकडे पहिलं लक्ष देणार. कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे. मुलं आपली शिकली पाहिजेत, त्यांना वंचित न ठेवता, मग ती कोण गरिबाची असतील, श्रीमंताची असतील, कोणी असो, प्राथमिक शाळा ज्या सुधारायच्या असतील त्याच्यावर सुद्धा मी भर देणार. आमच्या सूनबाईंना सांगून त्याच्यावर पहिलं भर देण्याचं काम ते करणार आहोत. आता हा आपला पॉडकास्ट आपल्या मतदारसंघातले बरेच मतदार बघत असतील तर शेवटी फक्त एक आव्हान करायचं असेल जनतेला तर काय कराल? आता एवढंच सांगतो की आम्ही जे काय काम केलेलं आहे ते सर्वसामान्यांसाठी काम केलेलं आहे आणि मतदारांसाठी काम केलेलं आहे. तर मतदारांना मी एवढंच आवाहन करतो की आम्ही जे तडफडीनं काम केलं आहे तसं तडफडीनं आमच्या सूनबाईसुद्धा काम करतील. आमचं बाळकडू त्यांना पाजवलेलं आहे. त्यामुळे आणि जे काय अडचणीचं काम असेल त्यांच्या पाठीशी मी ठामपणे आहे. नक्कीच जसं मागं जिल्हा परिषदेमध्ये एक चंदगडचा आवाज म्हणून तुमचं नाव होतं, तशात आता तुमच्याच पाठिंब्यानं आणि जनतेच्या विश्वासानं तुमच्या सूनबाई म्हणजे रचना गावडे या रणरागिणी सारख्या तळपतील यात काही शंका नाही. आता आपण गप्पा मारणार आहोत ते तुडे जिल्हा परिषद गटासाठी अधिकृत उमेदवार असणाऱ्या सौ रचना राहुल गावडे यांच्याशी. खरं तर समाजकारणाचा वसा घेऊनच पुढे जात हा वसा पुढे नेण्याची जबाबदारी सांभाळत त्या आता या तुडे जिल्हा परिषद गटाच्या रणांगणात उतरलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारणार आहोत. त्यांची इथून पुढची नेमकी वाटचाल कशी असणार आहे ती आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार रचनाताई, तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये. खरं तर आपण पुढे गप्पा मारत जाऊ कशा राजकीयतेने, पण लहानपणापासूनच्या आम्हाला रचनाताई जाणून घ्यायच्या आहेत. लहानपणी कशा होता तुम्ही? लहानपणी म्हणजे मी आता अगदी शांत
म्हणजे जास्त बोलणे नाही काय नाही, फक्त अभ्यास आहे की अभ्यास, दुसरं काहीच नाही. इकडे जायचं, इकडच्या गप्पा किंवा तिकडच्या गप्पा असं काहीच नाही, फक्त अभ्यास घरी एवढंच, दुसरं काही नाही. कुणाशीच बोलणे वगैरे नाही. म्हणजे माझा शांतीत स्वभाव असा- क्रांती करायचा स्वभाव. स्वभाव शांत आहे. कारण मी जास्त बोलत पण, म्हणजे पहिलेपासूनच मी जास्त बोलत पण नाहीये. पण इथून पुढे पण न बोलता सुद्धा काम करून दाखवणं हा अजेंडा आहे तुमचा. होय होय होय. शब्दातून नाही, पण माझ्या मी कामातून विकास करून दाखवेन. बर, आता इकडं सासरी आल्यानंतर तुम्ही एका राजकीय कुटुंबामध्ये वावरता, म्हणजे बऱ्याच राजकीय गोष्टी समोर घडत असतील. म्हणजे तुमचे पती राहुल गावडे हे स्वतः हलकर्णी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, किंवा तुमचे सासरे म्हणजे भरमान्ना गावडे हे अगदी जिल्हा परिषद सदस्य होते, त्यानंतर शिक्षण सभापती सुद्धा होते. म्हणजे इतका राजकीय घडामोडी घरामध्ये घडत असतात, तर मग त्याचा काही परिणाम होतो का? साहजिकच की असं आहे की माझे सासरे हे सभापती होतेच, एक 2 वेळा निवडून आलेले आहेत ते. त्याने एवढी कामं केलेली आहेत की लोकांचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे. आणि लोकांच्या आग्रहाखातरच मला आता जिल्हा परिषदसाठी उमेदवारी भरण्यासाठी लोकांनीच आग्रह केलेला आहे. मी असं म्हणेन की मी हा जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे ना, ते लोकांच्या विश्वासाच्या खातरच मी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी असं म्हणेन की यांच्या या विश्वासालाच मी यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम पण करेन आणि विश्वास यांचा सार्थकी ठरवीन मी. हा माझा विश्वास आहे. लहानपणी असं वाटलं होतं काय की मी जिल्हा परिषद सदस्यासाठी फॉर्म भरणार आहे किंवा त्या क्षेत्रात जाणार आहे? नाही, हा असा कधीच म्हणजे माझ्या मनात प्रश्न पण नाही आणि कधी असं वाटलं पण नाही मी राजकारणात जाईन किंवा काय, असं काहीच नाही. मग आता काम करत असताना, म्हणजे आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पण आहात हलकर्णी गावच्या, तर तेव्हा सुद्धा काम करत असताना तुम्ही बरेच काही गावामध्ये सुद्धा कामं केली असतील. मग अशी कोणती कामं, कारण तुम्ही आता म्हटलात की मला बोलायला फार आवडत नाही पण काम करायला आवडतं, तर अशी काही कामं केली असतील गावामध्ये? म्हटलं तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी काम करताना गाव पातळीवरील ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, रस्ते म्हणा, पाणी म्हणा, किंवा महिलांचे बचत गट, या माध्यमातून त्यांना ज्या काही माझ्याकडून मदत होईल ती कामं मी केलेली आहेत. आणि तसेच म्हटलं तर माझे मिस्टर सरपंच राहुल गावडे यांच्या साथीने मी त्यांची जी काही मदत माझ्याकडून होईल ती मी कामं केलेली आहेत. म्हणजे आजपर्यंत आपण असं बघत होतो की राजकारणामध्ये जर एखादा पुरुष असेल तर त्याच्या पाठीशी घरात राहून महिला त्याला पाठिंबा देत असते, पण इथं राजकारणात सुद्धा त्यांना पाठिंबा देण्याचं काम तुम्ही करताय. मग आता तुम्ही पुढे आहात, जिल्हा परिषद गटासाठी तुमची उमेदवारी आहे आणि तुम्ही पुढे आहात, आणि तुमच्या पाठीशी जनता तर आहेच, पण सोबत राहुल गावडे सर आहेत किंवा भरमण्णा गावडे सर आहेत. ते पाठीशी असताना त्यांचं पाठबळ कसं लाभेल तुम्हाला, किंवा त्या सगळ्या कामांची तुम्हाला मदत कशी होईल? त्या सगळ्यांचं पाठबळ म्हटलं तर कसं, आता जसं की कोणतेही काम असू द्यात किंवा कोणतेही माझं कुठलाही वैयक्तिक प्रश्न असू द्यात, ते माझ्यासाठी म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला, पाठीशी खंबीरपणे उभे असतात, कोणतेही काम असू देत. आणि आता वैयक्तिक असू देत किंवा समाजकार्याचं कार्य असू देत, ते अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी असतात. जसे की आता मी जिल्हा परिषदेसाठी उभी राहिले, त्यामध्ये आपण कसं काम करायचं किंवा कोणतं काम कसं खेचून आणायचं किंवा उमेदवारांना आपण कसा विश्वास द्यायचा, आपल्या कामातून कसा विश्वास निर्माण करायचं, हे त्यांच्याकडून मला समजते. बराच पाठी, म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण इथं तर स्त्रीच्या पाठीमागे पुरुष आहेत. मग हा पाठिंबा घेत असताना आता पुढे तुम्ही जनतेचा विश्वास आहेच तुमच्या पाठीशी, तुमच्या आता गाठी भेटी सुद्धा सुरू झाल्यात. आता फिरत असताना असे काही अनुभव आलेत का की महिलांशी गप्पा मारताना किंवा काही असं अनुभवायला मिळालं का? अनुभवायला मिळालं म्हणजे की आता ह्या सगळ्या भागातून कसं भरमण्णा गावडे हे या भागामध्ये नाव पूर्ण म्हणजे सगळ्यांना, लहान मुलांना पण माहिती आहे भरमण्णा गावडे म्हणजे कोण. त्यामुळे मला कसं आता त्यांना भेटीगाठी द्यायला गेले तर एवढं मला माझी स्वतःची ओळख निर्माण करावी लागत नाही. मी रचना गावडे आहे आणि मला असं उमेदवारी मी आहे, जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी आहे आणि मला निवडून द्या, तर भरमण्णा गावडे साहेब यांनी एवढं असं पूर्ण हा परिसर एवढा आपल्या कामाने एवढा सक्षम केलेला आहे की त्यांना ओळख करून द्यावीची गरज लागत नाही. आणि मी जर तिथे गेले, मी उमेदवार आहे असं म्हणायला गेले, तर ते काय म्हणतात, तुम्ही आमच्याच आहे, तुम्ही माझ्या लेकीसारख्याच आहात,
हा. असं म्हणतात. त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे, असं त्या आई आणि लेकीचं कसं नातं असतं ना, बरोबर. त्या शब्दामध्ये त्या भावना व्यक्त करतात. हा, म्हणजे अख्खा मतदारसंघ आता तुमचा एक परिवार झालाय हा, आणि परिवार जाईल तिथं हीच भूमिका तुम्हाला, होय, म्हणजे होय. लेकीसारखीच भूमिका, सून जरी असलात तरी लेक. लेकीच. होय होय. इतके चांगले अनुभव येतात. म्हणजे भरमाडना गावडेंनी बरीच आपुलकी पेरली आहे या हा. भागामध्ये आणि त्याचा फायदा तुम्हाला आता होतोय. मग इथून पुढे सुद्धा तर तुम्हाला स्वतःची एक ओळख तयार करायची आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत असताना, तर आल्यानंतर, निवडून आल्यानंतर किंवा लोकांसाठी तुमच्या नजरेसमोर काहीतरी व्हिजन असेल की मी निवडून आल्यानंतर मला भागासाठी हे करायचं, तर ते नेमकं व्हिजन काय आहे तुमचं? तसं जिल्हा परिषदसाठी विजन म्हटला तर ते माझं स्पष्टच आहे. शिक्षण, रोजगार, तरुणांना रोजगार, परत शिक्षण, रस्ते, पाणी पुरवठा, महिला बचत गट, तसेच तरुण व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच सरकारी ज्या काही योजना असतील आहेत, हा. त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे यासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणजे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवायच्या कारण इथं बऱ्याच काही गावांमध्ये सुद्धा पाण्याची समस्या, पाण्याची म्हणजे टंचाई आहे, हा. परत वीज म्हणा, रस्ते, पाणी सगळ्याच सुविधा ज्या मूलभूत गरजा आहेत ना, त्या ज्या गरजा आहेत त्या माझ्याकडून जेवढ्या होतील, जास्तीत जास्त जेवढ्या होतील, माझ्याकडून जेवढी जास्त मदत त्यांना होईल ते करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. हा, आता तुम्ही गाठीभेटी घेत आहात, महिलांशी चर्चा करताय किंवा गावकऱ्यांशी बोलताय, त्यावेळेला त्यांच्याकडनं सुद्धा काहीतरी अपेक्षा येत असतील ना, की ताई तुम्ही आमच्यासाठी हे करून दाखवा किंवा ते करा, तर अशा काही लोकांच्या अपेक्षा आहेत का तुमच्याकडून? लोकांच्या अपेक्षा म्हटल्या तर ते असं म्हणतात की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही हे करणार किंवा ते करणार असं म्हणून सांगून जाल, असे आम्हाला तुम्ही आम्हाला सांगून जाणार आणि परत येणार नाही असं आम्हाला वाटत नाही. तुम्ही सांगितलं तर तुम्ही ते पूर्ण करणारच, हा ते विश्वास दाखवतात माझ्यावरती. हीच माझ्यासाठी एक पोचपावती लोकांची, विश्वासाची पोचपावती माझ्यासाठी आहे. आणि त्यांच्या अशा एकदम साध्या अशा क्षुल्लक त्यांच्या गरजा आहेत, ज्या की रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, परत ज्या गावामध्ये शिक्षणासाठी मुलांना चांगल्या सुविधा नाहीत किंवा हे काय आपलं काही गावांमध्ये बस सुविधा सुद्धा नाही, बस सुविधा नाही, तसेच मुलांना येण्या जाण्यासाठी बस सुविधा, परत महिलांच्यासाठी बचत गटाच्या सुविधा, बरोबर, त्यातून आम्हाला तुम्ही मदत करा. हे असे भरपूर प्रश्न गावकऱ्यांचे आहेत आणि ते माझ्याकडे व्यक्त होतात. याचा अर्थ असा आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे. बरोबर आहे. तुम्ही महिलांचा उल्लेख केलात आणि ह्या भागामध्ये बऱ्यापैकी काजू फॅक्टरी ते नसते, तिथं महिला जातात, तर महिला बचत गटाचा पण उल्लेख केलात. मग काजू फॅक्टरी व्यतिरिक्त या महिलांसाठी काही करायचं सगळे डोक्यात आहे का तुमच्या? काजू व्यतिरिक्त म्हटलं तर जे काही असतील ते महिलांच्यासाठी एक आपण हे म्हणत महिला बचत गटामधून ज्या काही संधी त्यांना जे काही योजना आहेत बरोबर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. परत छोटे छोटे लघु उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग जे काही पॉसिबल, म्हणजे माझ्याकडून जे काही होणार आहे ते पूर्णपणे मी गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी सार्थ ठरण्याचा प्रयत्न करणार, पूर्ण करणार आहे. हा, म्हणजे आणि मला हे पण ऐकायला मिळाले की तुमचा बऱ्याच महिला बचत गटातील महिलांवर प्रभाव आहे. कारण भले तुमच्या काही गावातल्या महिला बचत गटांमध्ये गाठीभेटी होत नसल्या तरी सुद्धा तुम्हाला ते ओळखतात. असा एक मेसेज सुद्धा आलाय की बाबा आम्ही ओळखतो रचनाताईंना. इतकं तुम्ही भरमण्णा गावड्यांनी राहुल गावडे यांच्या व्यतिरिक्त सुद्धा स्वतःच एक वर्चस्व किंवा ओळख निर्माण केली आहे. निश्चितच स्वतः एका बचत गटामध्ये आहे. त्या दर मीटिंगला म्हणा किंवा काही असेल तर मी तिथं असते बचत गटामध्ये. जनता ही पण परिवार आहे, पण स्वतःच्या परिवाराचा सुद्धा तितका पाठिंबा मिळते, म्हणून इतका पुढाकार घेण्याचं धाडस आलंय तुमच्या मनामध्ये. निश्चितच ही चांगली गोष्ट आहे. आता निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही उमेदवारी अर्ज सुद्धा भरला, छाननी सुद्धा झाली, म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या. तर आता जनतेला एक आव्हान करायचं असेल निवडणुकीसाठी, म्हणजे मतदानासाठी किंवा काय, तर ते कसं कराल? कारण आता हा पॉडकास्ट आपल्या मतदारसंघातले बरेच मतदार बघत असणार आहेत, तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
मतदारांना आवाहन करायचं म्हणजे मी एवढेच म्हणेन की मतदारांना एवढी विनंती करेन की एक विकास आणि प्रामाणिकपणा तसेच एक सक्षम आणि सुशिक्षित चेहऱ्याला एक संधी द्यावी असं माझं ठाम मत आहे. आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत ते माझेच आहेत असं समजून मी तुमच्या प्रत्येकाचा प्रश्न मार्गी लावेन. तसेच जे काही विकासाची कामं असतील तुमची मूलभूत गरजा म्हणजेच काय आपले रस्ते पाणी ह्या ज्या काही असतील त्यामधून मी पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करेन. आणि जे तुमचे प्रश्न आहेत तेच माझे प्रश्न असे समजेल. तुमचा विकास हाच माझा संकल्प आहे हे मी एवढे सांगते. आणि एक विश्वास दाखवून बघा माझ्यावरती. एकदा एक संधी द्या, मी या विश्वासाचं तुमच्या एका संधीचं सोनं करून दाखवेन. निश्चितच फक्त एक संधी द्या, पुढची 5 वर्ष मी तुमच्यासाठी सदैव तत्पर राहीन हा विश्वास रचनाताई या माध्यमातून देतात. आणि एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्या आता समोर लोकांसमोर येत आहेत. आणि ज्याप्रमाणे त्यांचे सासरे भरमण्णा गावडे हे जिल्हा परिषदेमध्ये अगदी चंदगडी आवाज घेऊन कणखरपणाने आपले प्रश्न मांडत होते, तसेच आता त्यांच्या सूनबाई रचना गावडे या सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये अगदी रणरागिणीसारखी तळपतील यात काही शंकाच नाही. बाकी पुन्हा एकदा रचनाताईंना शुभेच्छा देते. खरं तर राजकारण आणि समाजकारणाचं अगदी घरातूनच बाळकडू ज्यांना मिळालं असे भरमण्णा गावडे यांचे चिरंजीव मशनू उर्फ राहुल गावडे आज आपल्यासोबत आहेत. तरुण वयाचे सरपंच म्हणून त्यांनी एक मान मिळवलेला आहे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पहिल्यांदा तर नमस्कार सर तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. मी आत्ताच जसं म्हटलं की समाजकारणाचं आणि राजकारणाचं बाळकडू तुम्हाला घरापासूनच मिळालं. मग हे बाळकडू मिळत असताना राजकारणात एंट्री करावी असं कधी वाटलं आणि कधी झाली एंट्री? साधारणपणे 2014 साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्या अगोदर काय निवडणुकीचा कोणताही अनुभव नव्हता. घरात येणारे कार्यकर्ते सामान्य लोक बघून त्यांच्यात मिसळत गेलो. त्या लोकांच्या मधनं जात असताना मला एक आवड निर्माण झाली. तर प्रत्यक्षात वडिलांनी कधी मला संधी दिली नाही. 2010 साली ग्रामपंचायतीला मी लढण्याचा विचार करत होतो. वडील म्हणजे आमचे गावडासाहेब म्हटले स्वकर्तृत्वावर लढायचं आणि मग एंट्री करायची. त्यामुळे वेळ गेला. 2014 साली अशी परिस्थिती आली की त्यावेळी आमच्या घरातील उमेदवार पाहिजेच होता. निवडणूक होती सहकार संस्थेची. त्या संस्थेमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, जिंकली आणि पहिल्यांदा मी चेअरमन म्हणून एंट्री केलेली आहे. त्यानंतर 5 वर्ष संस्थेच्या माध्यमातून चांगलं काम केलं. लोकांच्या मनामध्ये गेलो, लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या, वैयक्तिक असतील सामाजिक असतील. हिराऱ्याने भाग घेतला. समाजकार्यामध्ये सुद्धा जिथं कुठं काम म्हणजे कामाचा व्याप असेल म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील तिथे हिराऱ्याने भाग घेतला. लोकांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला की बाबा आता कुठेतरी हा माणूस गावडे साहेबांच्या पाठीमागे गट सांभाळू शकतोय. त्यामुळे लोकांनी 2021 साली लोकांच्यामधून उठाव झाला आणि मला म्हटले तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये पाहिजेत. असं लोकांच्यामधून होत असताना मला पण आवड निर्माण झाली आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवली. 11-0 जिंकलो सरपंच म्हणून. 11-0 जिंकलो. पूर्ण बहुमत, स्पष्ट बहुमत. त्याच्यानंतर मग सरपंच पद आलं आणि सरपंच पदात मग 5 वर्ष आता आमचं काम चालू आहे. मी तेच आता विचारणार होते. तुम्ही म्हटलात की आवड होत गेली मला राजकारणाची. मला तोच प्रश्न विचारायचा होता की ही आवड होती राजकारणाची की एक जबाबदारी आहे, म्हणजे आपल्या समाजकारणाची राजकारणाचा एक वारसा मिळतोय म्हणून राजकारणात यावं वाटलं की आवड निर्माण होत गेली म्हणून यावं वाटलं? 2 पैलू आहेत. एक तर लोकांच्या मध्ये गेल्यामुळे परत आपल्याला माघारी येता येत नाही. कारण लोकांच्यात एकदा तुम्ही मिसळला की लोकांना तुमच्याबद्दल एक आस्था तयार होते, एक प्रेम निर्माण होते. ते तुम्ही प्रेम तोडू शकत नाही. दुसरी म्हणजे गोरगरिबांचे प्रश्न असतील किंवा त्यांची समस्या असतील त्यामध्ये एवढा गुरफटून गेलो की तिथून मला जबाबदारीची जाणीव झाली. मला त्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडता आलं नाही. आणि शेवटी कुठेतरी गावडे साहेबांच्यावर प्रेम करणारा गट जो होता त्यांना कोणतरी एक असा माणूस पाहिजे होता की जो भरभक्कमपणे हा गट पुढे नेऊ शकतो, तो टिकवू शकेल पुढे.
कारण आमचे जे लोक आहेत, जे गटाचे आमचे कार्यकर्ते, ते अति सामान्य लोक आहेत, फार काय असे मोठे लोक नाहीत. गोरगरिबातील 12 बलुतेदार लोक आमच्या पाठीमागे आहेत. त्या लोकांचं मी नेतृत्व करतोय आणि ते नेतृत्व मला स्वीकारावं, त्यांचं दडपण माझ्या मनावर आलं आणि मी ही जबाबदारी त्यांची स्वीकारली आहे. आता आम्हाला शांत आणि संयमी राहुल गावडे सर माहित आहेत, पण तितकेच जेव्हा एखादी गोष्ट चुकीची घडेल तेव्हा आक्रमक राहुल गावडे हे सुद्धा माहिती आहेत. तर मग असे काही काम करत असताना काही गोष्टी घडल्यात किंवा जनतेसाठी काम करताना काही अनुभव असे आलेले आहेत का? मला लोकांना मन जिंकून प्रेमानं जिंकायचं आहे. हा हा हा. भले विरोधकांनी माझ्यावर कितीही आरोप केले, चुकीचे काही केले, तरी मी त्यांना प्रत्युत्तर देत नाही. मी पहिल्यांदा टीका टिप्पणी कोणावर करत नाही, करणार पण नाही. हे माझं एक विजनच आहे पहिल्यापासून. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का सत्य असेल, म्हणजे खरं आपल्या जर का बाजू खरी असेल, सत्य असेल, तर भांडायची आणि झगडायची गरजच नाही, आपोआप कामं होत जातात. बरोबर. म्हणजे ह्याच तुमच्या गुणामुळं मध्ये एक टॅगलाईन सुद्धा प्रसिद्ध झाली की राहुल दादांचं काम बोलतंय. म्हणजे ते काम आता मला ऐकायचंय. काम म्हणजे हे बघा, कोणतंही काम एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याच ठिकाणी काय होतंय की आता एक साधं उदाहरण देतो. रस्त्याचं काम असेल, त्याचा गाजावाजा केला जातो, उद्घाटन केलं जाते. बरोबर. मी चुकीचं म्हणत नाही, कारण मला ते आवडत नाही. कोणी सांगितलं करून दाखवण्यापेक्षा पहिला काम करायचं, मग उद्घाटन असेल काय असेल ते कामच बोलून काम बोलून. मग मध्यंतरी काय झालं, आम्ही कामाचा सपाटात लावला. ग्रामपंचायतीमार्फत असतील, 15-20 टक्के असेल, खासदार फंड असेल, आमदार फंड असेल, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत विलास पाटील किंवा अजून कोण कल्लापन्ना भोगन वगैरे, त्यांच्या माध्यमातून आम्ही कामं आणली. माजी आमदार राजेशदादा पाटील जे आमचे नेते आहेत, त्यांनी भरपूर आम्हाला विकास कामाचे कामं दिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही गावात पूर्ण पोचलेलो आहोत. जलजीवन मिशन असेल, ते काम आम्ही मार्गी लावलेलं आहे. तुम्ही आम्हाला गावात आता फिरला तर आमच्या एकाही गावात कुठल्या गल्लीत रस्ता नाही असं नाही, सगळीकडे रस्ता आहे, गटारे आहेत, गटारे स्वच्छ आहेत, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे, कचऱ्याचं नियोजन आहे आमचं. त्यामुळे जी कामं आहेत ती प्रॉपर पद्धतीने केली गेली. कुठेही त्याचा गाजावाजा न करता, कुणी आलं मला रस्ता पाहिजे, करतो, एवढाच शब्द आमचा असणार. रस्ता करून देणार आणि मग बोलणार. उगाच आपण जायचं, 4 माणसं घेऊन फेटे बांधा, फटाकडे लावा, उद्घाटन करा, ही दिखाव्यापेक्षा काम करण्यावर आमचा भर आहे. मग आता हे सगळं काम करत असताना आता हलकर्णी एक आदर्श तुम्ही उभा केला, तर हे करत असताना आता तुमच्या पत्नी की रचना गावडे मॅडम सुद्धा आता जिल्हा परिषदेसाठी उभारलेले आहेत, तर त्यांच्या पाठीशी उभं राहत असताना किंवा त्या आता उभारत असताना तुमची नेमकी काय भावना आहे? जी मी जेव्हा उभा राहत होतो किंवा मी पुढे येत होतो, जी भावना माझ्या पत्नीची होती, रचनांची, तीच माझी भावना राहणार आहे. आता मी ढाल बनून तिच्या पाठीमागे उभं राहणार आहे. समोर तिच्या वार होतील ते मी झेलणार आहे. क्या बात आहे. आणि काय आहे तुम्हाला सांगतो, पत्नी ज्या वेळेला तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहते तरच यशस्वी होता. बरोबर. आता एक पत्नी यशस्वी होईल तर पती कसा पाठीमागे राहतो हे मी एक आदर्श उदाहरण उभं करायचंय, दाखवून देणार मी. आणि तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार. कारण मला 2015 पासून मी माझ्या अर्धांगिनी संरचना गावडे तिने मला खूप साथ दिलेली आहे. आणि आता वेळ आलेली आहे की नशिबाला आता साथ द्यायला पाहिजे आणि ती देणार आम्ही. काय विजन काय पुढे असेल? जिल्हा परिषदेत जर निवडून, लोकांचा तर विश्वास आहेच बऱ्यापैकी, तसं वातावरण सुद्धा झालेलं आहे. मॅडम जिथं जिथं भेटीगाठी देतील तिथून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. विजय जवळपास निश्चित होण्याची लक्षणं दिसत आहेत. तर विजय झाल्यानंतर विजन नेमकं काय असेल किंवा ते करत असताना तुमचा नेमकं तिथं काय भूमिका असेल, तुमचा सपोर्ट कसा असेल? निश्चितच काम चाललंय आमचं चांगलं, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोचतोय. गावडा साहेब तरी गेले 2-3 महिने फिरतायत लोकांच्यापर्यंत. आता रचना फिरतात, मी फिरतोय, माझा भाऊ फिरतोय, सर्वजण जातोय तिथं. प्रतिक्रिया चांगल्या येतात, प्रतिसाद चांगला मिळतोय. विजय होईल ही आशा बाळगून पुढचं विजन म्हणजे लोकांच्या एक छोट्या छोट्या समस्या असतात, रस्ते, गटारी इतर होतच जातील. बरोबर. तर मध्यंतरी शासनाची एक योजना आली, ती शासन आपल्या दारी. माझं तरी मत आहे, सदस्य आपल्या दारी ही संकल्पना मी राबवायची म्हणतोय.
क्या बात आहे. लोकांनी आपल्यापर्यंत येण्यापेक्षा आपण लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे. अगदी श्रावण बाळ योजनापासून ते संजय गांधी निराधार योजना या सगळ्या योजना महिला भगिनीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. व त्याच्यानंतर आपल्या महसूल विभागाच्या असतील, तहसील कार्यालयाच्या असतील, कुठल्याही योजना, पंचायत समितीच्या पशुवैद्यकीच्या सुविधा असतील, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक घटकापर्यंत समाजाच्या पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्या माध्यमातून अजून एक सांगू इच्छितो की जसं जनता दरबार आमदार खासदार भरवतात, तसा दर 2-3 महिन्याने एक जनता दरबार, एकदा या हिरा पंचायत समितीमध्ये, एकदा तुडे पंचायत समिती आम्ही भरवण्याचा आमचा मानस आहे. त्यातून आम्हाला काय होईल, लोकांच्या खरोखरच ज्या मूलभूत अडचणी आहेत, गरजा आहेत, त्या आम्हाला समजतील. बाकी काही जो इतर विकास आहे तो होतच राहणार. कारण आमच्या पाठीमागे आदरणीय आमच्या पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार, हसन मुश्रीफ साहेब, राष्ट्रवादीचे आमचे नेते इथले राजेशदादा पाटील साहेब, नंदाताई कुपेकर ताई, हे सर्व लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून रस्ते, पाणी, गटारी, इतर कोणत्याही सामाजिक सर्व गोष्टी होत जातील. मात्र आमचा प्रयत्न असा असणार आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाच्या वैयक्तिक कारणाकडे पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आता हा चंदगड सारखा भाग आहे, तो थोडा म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच गोष्टी इथं करता येऊ शकतात. तर तुमच्या व्हिजनमध्ये असं काही मुद्दा आहे का की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काहीतरी करता येईल असं? नक्कीच करता येईल. कारण जो मतदारसंघ आहे माझा, म्हणजे तिलारीपासून म्हणजे आपलं स्वप्नवेल, पारगड, आमचा जो ऐतिहासिक किल्ला आहे, त्याच्यानंतर कलानिधी गड, जो कलानिधी गड म्हणून प्रसिद्ध आहे, तो सुद्धा माझ्याच मतदारसंघात आहे. हे माझं सुदैव आहे, आमच्या पत्नीचं. आणि त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. राज्य सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून यांना एक हेरिटेज दर्जा देता येते का, हा आम्ही प्रयत्न करणार आहे. अंतिमतः आता म्हणजे एक सदस्य आपल्या दारी किंवा जनता दरबार ही एक वेगळी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचा तुमचा एक हेतू आहे. तर अंतिमतः आता हा जो काही पॉडकास्ट असेल तो आपले बरेच मतदार त्यांनी पाहत असतील, तर एक पत्नीला साथ देण्यासाठी मतदारांना आव्हान कसं कराल? मतदानाला आव्हान, आता मतदानाला आव्हान आमचं काय 15 दिवस चालूच राहणार. ते राहणार, तेच काय हे नाही. मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करेन, सुज्ञ मतदार बंधू भगिनीने संरचना राहुल गावडे यांना विजयी करावं, आमच्या पाठीमागे आशीर्वाद द्यावेत, मतरूपी आशीर्वाद द्यावेत. मी तुम्हाला एकच विश्वास देतो की येणाऱ्या काळात आमचं संपूर्ण कुटुंब हे समाजाच्या कार्यासाठी उतरणार आहे, उतरत आहे आणि तुमच्यासाठी सदैव आहोत. 24/7. क्या बात आहे. निश्चितच जनतेसाठी सदैव तत्पर राहण्याचा ध्यास हा गावडे परिवाराने घेतलेलाच आहे आणि ते इथून पुढे सुद्धा राहतील. आणि असे सुशिक्षित लोकप्रतिनिधी आपल्या या जिल्हा परिषद गटाला मिळत आहेत. आणि नेहमी आपण ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण इथं आता एका स्त्रीच्या मागं पुरुष ठामपणे उभा राहतो आणि एक आदर्श पती कसा असावा याचं उदाहरण राहुल गावडे सर उभं करतायत. सरांना आणि मॅडमांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देते.